नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. टपाल दिनानिमित्त टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुणेकरांकडून अभिवादन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 50चे भाजपाचे नगरसेवक दिलीप काडोखे यांनी सिटी पोस्ट आणि सप महाविद्यालयाजवळील पोस्टात जाऊन टपाल कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. आजच्या टपाल दिनाचं निमित्त साधून काडोखे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी टपाल कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गुलाबपुष्प, पांढरी टोपी आणि पेढ्या देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, दगडूशेठ गणपती मंडळाचे सुनील रासने उपस्थित होते. आजच्या ईमेलच्या धकाधकीच्या जमान्यात पोस्टमन करत असलेले काम कौतुकास्पद आहे. नगरसेवक दिलीप काडोखे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचं आव्हान असताना आपली विश्वासार्हता टिकून पोस्टमन काम करतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या वतीनं, माझ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीनं टपाल दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय वटकर साहेब, त्याचप्रमाणे PRI देवकर साहेब, भैरट साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबरीनं याकरता आवर्जून उपस्थित असणारे म्हणजे आमचे दत्त मंदिरचे ट्रस्टी आदरणीय युवराजशेठ गाडवे, आमचे विनायक लोटकर, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आज 9 तारीख जी आहे, 9 ऑक्टोबर टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. हा साजरा होत असताना टपाल व्यवस्थेच्या माध्यमातून त्याची मी रचना फार सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही, परंतु त्याला दीर्घकालीन असं खूप जुना असा संदर्भ आहे. पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये काही दूत होते, काही पक्ष्यांच्या माध्यमातून, पाळीव पक्ष्यांच्या माध्यमातून, कबुतरांच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम केलं जात होतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये सर्वात जास्त विश्वासार्ह असणारी व्यवस्था जी होती ती पोस्ट मास्तरांच्या माध्यमातून टपाल देण्याची व्यवस्था ही होती. काळाच्या ओघामध्ये अत्याधुनिकीकरण झालं, कॉम्प्युटराईज झालं, वायफाय यंत्रणा आल्या, त्या माध्यमातून व्यवस्था सुधारत गेल्या, तरीसुद्धा पोस्टमनचं महत्त्व आजच्या युगातही कमी झालेलं नाही आहे. आणि त्यांच्या कामाला मी माझा मनापासून सलाम करतो. कारण ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते सर्व काम करतात त्याला दाद देण्यासारखे, उन्हाळा असो, पावसाळा असतो किंवा हिवाळा असो, ह्याही परिस्थितीमध्ये हे जे टपाल वाटण्याचं जे काम हे पोस्ट मास्टर करतात ते अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि त्यांना ज्या हाल अपेक्षा असतात त्या वातावरणीय परिस्थितीमधल्या त्याच्यावर मात करून ते करत असतात. पाठीला 15-15, 20-20 किलो, 25-25 किलो, कदाचित 30-30, 40-40 किलोपेक्षाही जास्त पोस्टाचं साहित्य असतं, परंतु त्यांची ते स्थानिक भागामध्ये एवढी विश्वासार्हता असते की ते जे लगेज आहे, लगेज म्हणता येणार नाही, परंतु जे काही टपालाचं बाड आहे ते विश्वासानं एखाद्या ठिकाणी ठेवतात आणि ते टपाल वाटपाचं काम करत असतात आणि अतिशय प्रामाणिकपणे हे काम करत असतात. आत्ताच्या काळामध्ये या सर्वांच्या पुढे वेगळी आव्हानं आहेत. कुरिअरची पद्धती वाढलेली आहे, ही स्पर्धा मोठी वाढलेली आहे, परंतु ह्याही स्पर्धेमध्ये अतिशय विश्वासानं हे सगळे आमचे पोस्ट मास्तर बंधू भगिनी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. पुनश्च एकदा मी त्यांच्या कामाला सलाम करतो. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार अभिनेता मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात आला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला गदिमा भेटत गेले. मी नायक म्हणून गाजलेला पहिला चित्रपट कायद्याचं बोला यामध्ये गदिमांचं एक गीत होतं, मात्र सेन्सॉर बोर्डाने ते काढून सांगितलं. या पुरस्कार स्वरूपाने गदिमांनी मला परत शाबासकी दिली आहे. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना अर्पण करतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा यांच्या वतीने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन अंकुशराव लांडगे नाट्यगृहात करण्यात आलं. याप्रसंगी अनासपुरे यांना गदिमा कलागौरव पुरस्कार देण्यात आला. याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनाही गदिमा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या दोन्ही पुरस्काराचे वितरण पद्मश्री डॉक्टर DY पाटील,
विद्यापीठाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। यावेळी गदिमा प्रशासनाचे विश्वस्त सिद्ध माळगुळकर, संमेलनाचे निमंत्रक सचिन इटकर, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, अरुण शेवते, प्रभाकर साळुंखे, पुरुषोत्तम सदाफुले, मुरलीधर साठे, प्रमुख कार्यवाहक उद्धव कानडे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गदिमांनी कसं गारुडं केलंय, आधुनिक वाल्मिकी आपण त्यांना म्हणतो। गदिमांच्या कुठल्याही गाणं घेतलं तरी मराठी माणसाचं म्हणजे गदिमांवरचं असलेलं प्रेम आणि महाराष्ट्राचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, हे सरस्वती प्रसन्न कशी असते असं एक फार आपल्याला उदाहरण द्यायचं, मेजरमेंट द्यायचं तर ती गदिमा आहे। आणि गीत रामायण जर आम्ही ऐकलं नसतं तर आम्हाला काय म्हणजे किती गोष्टी आम्ही चुकवल्या असत्या आयुष्यात। आता गीत रामायण ऐकल्यामुळे आम्ही सुदैवी तरी आहोत। तर आज ह्या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये मला पुरस्कृत केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। खरं तर आपलं काम इतकं छोटं मोठं असते की नाही मला माहीत नाही, कारण जसा मी आवडणारे खूप जण असतील तसाच मी न आवडणारे बरेच जण असतील, कारण हे मी म्हटलं ना परमेश्वर सुद्धा सगळ्यांनाच आवडतो अशातला भाग नाही आहे। त्यामुळे मी तर त्या मनाने फारच छोटा मनुष्य आहे, पण जी काही कलेची सेवा केली ती फार मनापासून केली। जे काही चित्र माध्यमातून मांडायचं होतं, जे काही म्हणायचं होतं समाज व्यवस्थेबद्दल, कधी उपहासात्मक भाष्य, कधी गंभीर भाष्य, कधी टुकारी सिनेमे मी केलेत, ते करावेच लागतात कारण त्याला खूप पैसे मिळतात। त्यातलं गणित असतं, अर्थकारण असतं। जे चांगले सिनेमे असतात त्याला खूप कमी पैसे मिळतात आणि मग तो चांगला सिनेमा केला की 3-4 असेच सिनेमे येतात। तो त्या आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। पूर्वी बंद असलेल्या आणि नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश येत्या 8 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावेत। त्यासाठी लॉटरी पद्धतीने पर्यायी शाळांमध्ये उपलब्ध जागा व प्रवेश संदर्भात त्यांना सूचना केल्या। 16 ते 17 ऑक्टोबर रोजी लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्याचे शिक्षण मंडळ प्रमुखांनी आदेश दिले आहेत। 600 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात 300 विद्यार्थी तर दुसऱ्या टप्प्यात 300 असे प्रवेश देण्यात आले आहेत, असे मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। शिक्षण मंत्री तावडे हे पुण्यात एका कार्यक्रमापासून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या वर्षी निवडणुकीच्या ऐन तोंडावर काही महाविद्यालयांना मागच्या सरकारने LOI दिलं होतं, लेटर ऑफ इंटेंट,
पण खरंच त्या महाविद्यालयांची गरज आहे का आणि नवीन महाविद्यालय देताना कोणत्या निकषात दिलं पाहिजे याबाबतचा अभ्यास करून एक बृहत आराखडा या विषयात अहवाल सादर करण्याची विनंती मी डॉक्टर नरेंद्र जाधव समितीला केली होती. त्यांनी आज अहवाल सादर केला आहे. हा विद्यापीठानं ताबडतोब पाठवून विद्यापीठाने जाहिरात काढावी आणि गेल्या वर्षी ज्या महाविद्यालयांसाठी अर्ज आलेले आहेत आणि ज्यांनी पैसे भरलेले आहेत ते अर्ज यावर्षी गृहीत धरावेत. नव्याने अर्ज करायची गरज नाही. ज्यांचे पैसे परत केलेले आहेत त्यांनी पैसे भरावेत तर तो अर्ज पुन्हा रिवाईव्ह करता येईल आणि नवीन अर्ज घ्यावेत. आणि या बृहत आराखड्याच्या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने शासनाला शिफारसी कराव्यात आणि शासन मग त्या पद्धतीने महाविद्यालयांना परवानग्या येत्या काळामध्ये देईल. यावर्षी नवीन तुकडी आणि नवीन महाविद्यालय याला परवानगी मिळेल. कोणतीही अडचण असणार नाही. तर मुलामालींची मैफिल मुंबई आणि पुण्यात रद्द करावी लागली. शिवसेनेच्या आंदोलनासमोर त्यांना झुकावं लागलं. सांस्कृतिक मंत्री म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द होणं कसं बघतो? नाही, माझं मत आहे की या विषयामध्ये गृह खात्याने आपली भूमिका ही मांडलेली आहे आणि त्या विषयामध्ये गृह खातं याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करेल. पण सांस्कृतिक मंत्री म्हणून सांस्कृतिक खात्याचं मला असं वाटतं हा विषय कायदा सुव्यवस्था म्हणून आलेला आहे तर त्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला गृहमंत्र्यांकडून मिळेल. सर, नवाब मलिकांनी गणेशोत्सवातील काही क्षणचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून पारितोषिक वितरण 10 ऑक्टोबरला होणार आहे. बाप्पाचे दिमाखदार आगमन, बाप्पाची निरनिराळी रूपे, 11 दिवस मनोभावे केलेली सेवा, उत्साहात केलेल्या आरत्या, वैविध्यपूर्ण प्रसाद, वाजत गाजत भावुकतेने केलेला निरोप अशा वेगवेगळ्या क्षणातून गणेशोत्सवाला पूर्ण पत्ते घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे बाप्पाग्राफी या अनोख्या फोटो प्रदर्शनाचं. 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घोले रोडवरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, ड्रीम्स टू रियालिटी, वाईज विंग यांच्यातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यंदा हे प्रदर्शनाचं 4थं वर्ष असून राज्यभरातील अनेक फोटोग्राफर्सनी या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी आलेल्या फोटोजतील निवडक 300 फोटो प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. पुण्यासह मुंबई, नाशिक, सांगली, अमरावती, बारामती येथील स्पर्धकांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. ज्येष्ठ फोटोग्राफर सतीश पाकणीकर व मिलिंद ढेरे यांनी फोटोंचं परीक्षण केलं आहे. पारितोषिक वितरण 10 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. टपाल दिनानिमित्त टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुणेकरांकडून अभिवादन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 50चे भाजपाचे नगरसेवक दिलीप काडोखे यांनी सिटी पोस्ट आणि सप महाविद्यालयाजवळील पोस्टात जाऊन टपाल कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. आजच्या टपाल दिनाचं निमित्त साधून काडोखे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी टपाल कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गुलाबपुष्प, पांढरी टोपी आणि पेढ्या देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, दगडूशेठ गणपती मंडळाचे सुनील रासने उपस्थित होते. आजच्या ईमेलच्या धकाधकीच्या जमान्यात पोस्टमन करत असलेले काम कौतुकास्पद आहे.
नगरसेवक दिलीप काळोखे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचं आव्हान असताना आपली विश्वासार्हता टिकून पोस्टमन काम करतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या वतीनं माझ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीनं टपाल दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय वटकर साहेब, त्याचप्रमाणे PRI देवकर साहेब, भैरट साहेब, त्यांच्या सर्व सहकारी, त्याचबरोबरीनं याकरता आवर्जून उपस्थित असणारे म्हणजे आमचे दत्त मंदिरचे ट्रस्टी आदरणीय नुराशेठ गाडवे, आमचे विनायक लोटकर, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आज 9 तारीख जी आहे 9 ऑक्टोबर टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. हा साजरा होत असताना टपाल व्यवस्थेच्या माध्यमातून त्याची मी रचना फार सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही, परंतु त्याला दीर्घकालीन असं खूप जुना असा संदर्भ आहे. पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये काही दूत होते, काही पक्ष्यांच्या माध्यमातून, पाळीव पक्ष्यांच्या माध्यमातून, कबुतरांच्या माध्यमातून. अनुदानित शिक्षकांना कायम अनुदानित करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील विना अनुदानित शाळांना विना अनुदानित शब्द काढून कायमस्वरूपी अनुदानित करण्याचा प्रयत्न शासन करणार होते. नवीन सुधारित परिपत्रकाप्रमाणे 31 मे 2015ला पात्र व अपात्र शाळांची यादी जाहीर करण्यात येणार होती, परंतु महाराष्ट्र शासन आणि शिक्षक संघचालक यांनी अद्यापही यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. यासाठी शासनाला आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उच्च माध्यमिक शिक्षकांनी संचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं. कायम हा शब्द कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावा, अनुदानित शाळांना लवकरच यादी जाहीर करून त्यातील शिक्षकांना ताबडतोब पूर्ण अनुदान देण्यात यावं, यासाठीच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी हे आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यातील कायम अनुदानित उच्च माध्यमिक शाळांचा कायम शब्द काढण्याचा निर्णय फेब्रुवारी 2014ला घेण्यात आला आणि त्यानुसार या शाळांचं मूल्यांकन करण्याची निकष शासनानं जाहीर करून मूल्यांकनाची यादी घोषित करण्याची तारखात गेली 4 वेळा बदल केले असून नवीन सुधारित परिपत्रकाप्रमाणे 31 मे 2015पर्यंत या पात्र अपात्र शाळांची यादी घोषित करण्याचं संचालकांनी जाहीर केलेलं होतं. या कार्यक्रमाला आज 6 महिने होऊन गेले, पण शासनाकडून आणि शिक्षण संचालकाकडून याबाबत कोणतीही कृती न झाल्यामुळं आज आम्ही राज्यातून सर्व शिक्षक या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळांचं यादी घोषित करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमच्या शाळांची मागण्यांचं निवेदन आहे की उच्च माध्यमिक शाळांच्या कायम शब्द काढलेल्या शाळांचं मूल्यांकन करून मूल्यांकन प्राप्त शाळांची यादी घोषित करावी आणि या शिक्षकांना ताबडतोब 100% पगार चालू व्हावा, या दृष्टीने हे सर्व शिक्षक या ठिकाणी एकत्र झाले. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत MITचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे बीज भाषण होणार आहे. अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत विश्वशांती केंद्र आळंदी माईस MIT पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांना बीज भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. ही परिषद अमेरिकेतील उटाह येथील सॉल्टलेक सिटीमधील सॉल्टप्लेक्स कनेक्शन सेंटरमध्ये 15 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. जगभरातील 80 देशातून 50 धर्माचे 10,000हून अधिक प्रतिनिधी या जागतिक सर्वधर्म परिषदेत सहभागी होणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना या परिषदेतील 2 सत्रात आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. या जागतिक परिषदेमध्ये प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याबरोबरच रामकृष्ण मठाचे स्वामी सुहितानंदा, प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ ॲडव्होकेट वंदना शिवा आणि आध्यात्मिक गुरु पूज्य स्वामी चिदानंद सरस्वती हे वेगवेगळ्या सत्रातून बीज भाषण करणार आहेत, अशी माहिती माईस MITच्या शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्राध्यापिका स्वाती कराड, MIT स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट प्रकल्प संचालक प्राध्यापक मिलिंद पांडे यांनी दिली. त्यांचं जे फेमस भाषण आहे बंधू भगिनींनो असं त्यांनी हे केलं, ॲड्रेस केलं तिथल्या अमेरिकन लोकांना. त्या सेम परिषदी दर 5 वर्षांनी होते. की यावर्षी अमेरिकेमध्ये सॉल्ट लेक सिटी उटा नावाचं जे स्टेट आहे तिथे होणार आहे. तिथे सरांचा जो विषय आहे 2 दिवस सरांसाठी त्यांनी भाषणासाठी ठेवलेले आहे, त्यांच्या ॲड्रेससाठी ठेवलेले आहे.
सरांचा विषय जो आहे की जो स्वामी विवेकानंदांनी जे विविध वाक्य त्यांनी सांगितलं की युनियन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ऑफ रिलिजन यासाठी आहे की शिक्षण क्षेत्रामधून अनेक धार्मिक रिलिजियस लीडर्स तिथे येणार आहेत, पण शिक्षण क्षेत्रामधनं जाणारे कराड सर हे एकमेव तिथे असणार आहेत. सरांनी जो विषय मांडला तो तिथल्या प्रतिनिधींना अतिशय भावला, त्यामुळे त्यांनी त्यांना तिथे निमंत्रित केलेलं आहे. ही परिषद सोडून 6 दिवसांच्या या प्रवासामध्ये सर विविध विद्यापीठांना भेटी देणार आहेत. कमिटीसोबत सरांच्या मीटिंग्ज आहेत. या नवीन विद्यापीठाच्या बॅकग्राऊंडवरती तिथल्या या नवीन विविध विद्यापीठांसोबत काही MOU करण्याच्या मानसातून या सर्व भेटी आयोजित केलेल्या आहेत. याच्याबरोबरच आणखीन एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये सर डॉक्टर विश्वनाथ कराड सर ही चेअरपर्सन फॉर युनेस्कोज ह्युमन राईट पीस अँड डेमोक्रेसी त्याच्या माध्यमातून सरांनी वर्ल्ड पीस सेंटरची जी MIT मध्ये स्थापना केलेली आहे. इथल्या सॉल्ट लेक कम्युनिटी कॉलेज आणि वेस्टमिन्स्टर कॉलेज जे आहे त्या कॉलेजकडनं वर्ल्ड पीस सेंटरची तिथे एक ब्रांच आपण ओपन करावी असा तिथल्या प्रतिनिधींनी त्यांनी आम्हाला प्रपोजल केलेला आहे. ते इच्छित आहेत की आपण वर्ल्ड पीस सेंटरची त्यांच्या विद्यापीठामध्ये एक ब्रांच सुरू करावी. यासाठी सरांची वेस्टमिन्स्टर कॉलेजमधल्या प्रेसिडेंट सोबत आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. लोकमान्य फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रावण दहनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे शहरातील लोकप्रिय अशा पुणे लोकमान्य फेस्टिवलचे उद्घाटन मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत विविध आकर्षक अशा लोकप्रिय कार्यक्रमांचं या फेस्टिवलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. फेस्टिवलचे हे 18वे वर्ष असून या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पुणे जिल्ह्यातील एकमेव अशा 30 फुटी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे बालमित्रांबरोबरच मोठ्यांनाही खूप आकर्षण असणार आहे. या फेस्टिवलमध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, गीतों का सफर, दांडिया भक्ती संध्या, सबकुछ बाबूजी, हम हे राही प्यार के, मराठमोळं गाणं, दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा, रावण दहन, गीत बहार आणि दुग्धपान इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे लोकमान्य फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला गणेश सातपुते, नरेश मित्तल, शुभांगी सातपुते, प्रितेश प्रभुणे, प्रदीप रेणुसे, आदित्य सातपुते, गौरव सैतवाल, चेतन सोनवणे, ऋषिकेश भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जसं पुण्यामध्ये गणेशोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्याचप्रमाणे हा पुणे लोकमान्य फेस्टिवल देखील त्याच दर्जाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही गेली 18 वर्ष पुण्यामध्ये घेत आहोत. तोच कार्यक्रम याही वर्षी आपण 13 तारखेपासून घटस्थापनेच्या दिवशीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपण या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. याच्यामध्ये या कार्यक्रमाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते माननीय ॲडव्होकेट गणेशजी सातपुते, त्याचप्रमाणे नरेशजी मित्तल व सर्व सहकारी मिळून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. 13 दिवसाच्या सर्व कार्यक्रमांची रूपरेषा आणि कार्यक्रम कुठे आहेत ते कसे आहेत याची सोबत आम्ही एक पत्रिका दिलेलीच आहे. 18 वर्षामध्ये पुणे लोकमान्य फेस्टिवलचा ग्राफ जो आहे तो हळूहळू पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये
घेऊन जाण्याचा प्रयत्न पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने आम्ही करत आलेलो आहे. आणि आता बऱ्यापैकी मला असं वाटतं की पुण्यामध्ये पुणे लोकमान्य फेस्टिवल लोकांना माहीत झालेलं आहे. 13 तारखेपासून नवरात्र महोत्सवाची सुरुवात होती आहे. तर आमच्या पुणे लोकमान्य फेस्टिवलचं एक मेन आकर्षण जे आहे ते गेल्या 18 वर्षामध्ये त्याच्यामध्ये दांडियाचा कार्यक्रम आहे, त्याला प्रचंड पुणेकर प्रतिसाद देत असतात. पण दुसरा जो आहे तो रावण दहनाचा कार्यक्रम जो आहे तिथं पुणे शहरामध्ये पुणे लोकमान्य फेस्टिवलचं आकर्षण असते. तर आपण हा कार्यक्रम तो लोकमान्य नगरमध्ये घेतो, पण आता तो डेक्कनच्या तिथं ते नदीपात्र आहे त्या ठिकाणी गेले 3-4 वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय. त्याचं उद्घाटन आता माझ्या मित्रांनी सांगितलं की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट येणार आहे, अनिल शिगरे आहे, त्याच्यानंतर अभिनेता प्रवीण तरडे जो आहे तो आहे पुण्याचा आहे, तो येणार आहे, सुब्रत भावे आहेत, अनेक कलाकार दरवर्षी म्हणजे सचिन खेडेकर दरवर्षी असतो, सुब्रत भावे येत असतात. नंतर मकरंद अनासपुरे मराठी तेवढे बऱ्यापैकी ऐकले होते. यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. यावेळेस कार्यक्रमाची म्हणजे वैशिष्ट्य आणि मेन आकर्षण जे आहे ते दांडिया तर सगळे दरवर्षी पुणे शहराच्या कानाकोपऱ्यात घेत असतात आणि आम्ही पण त्या पद्धतीने घेतो. पण यावेळेस आम्ही भजनांवर दांडिया घेतलेला की 8-10 वर्षापूर्वी आम्ही जो घेतलेला होता आर्ट ऑफ लिव्हिंगची जी लोक आहेत ती आमच्याबरोबर आहेत, भजनावर आम्ही दांडिया घेतोय. त्याला प्रतिसाद कात्रज परिसरात बायकोच्या संशयावरून नवऱ्याने केली बायकोची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कात्रज येथील राजेश सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबातील एका धक्कादायक घटना घडली. आपल्या बायकोचा आपल्याच जावाईशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून रामचंद्र चव्हाण या 53 वर्षीय वयस्कर माणसाने त्याच्याच पत्नीचा कुऱ्हाडीने गळा कापून खून केला. एवढंच नाही तर त्या बायकोच्या कापलेल्या मुंडकीला सोबत घेऊन तो रस्त्यावर फिरू लागला. रस्त्यावर फिरत असताना त्यावर ट्रॅफिक पोलिसांची नजर पडल्याने त्यांनी त्याला भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीत जमा केले. त्याच्यावर बायकोच्या खुनाबद्दल 302 या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कात्रज परिसरात बायकोच्या संशयावरून नवऱ्याने केली बायकोची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. काय चुकलं का शेवटी? याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.